कोविड महामारीच्या संकटामुळे विपरीत परिणाम झाले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी फेरीवाल्या आणि पदपथावरील विक्रेत्यांना खेळत्या भांडवल स्वरूपातील कर्ज विनातारण उपलब्ध करून देण्याची सुविधा पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मिळत आहे। या योजनेमुळे या विक्रेत्यांचं जीवनमान बदलते आहे। या योजनेनं आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून शहरात काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी प्रगतीचे मार्ग कशा प्रकारे प्रशस्त झाले आहेत हे स्टेट बँकेनं नुकत्याच जारी केलेल्या संशोधन अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे। कोरोना काळात आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारनं फेरीवाले आणि पदपथावरील विक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी योजना सुरू केली। स्टेट बँकेनं नुकत्याच जारी केलेल्या संशोधन अहवालात या योजनेच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली आहे। भारतीय स्टेट बँकेचे सौम्यकांती घोष यांनी केलेलं हे सखोल संशोधन पीएम स्वनिधीच्या परिवर्तनीय प्रभावाचं अतिशय स्पष्ट चित्र प्रदान करतं। ते या योजनेच्या सर्वसमावेशक स्वरूपाची नोंद करतं आणि यामुळे आर्थिक सक्षमीकरण कसं झालं हे अधोरेखित होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अहवालाचा दाखला देत एक्स पोस्टवर पोस्ट केलं आहे। पीएम स्वनिधी योजनेमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणातील लाभांसंदर्भात या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। अहवालानुसार या योजनेनं आर्थिक मदत देऊन शहरात काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना प्रगतीच्या पुरेशा संधी खुल्या केल्या आहेत। या योजनेमध्ये 65% कर्जदार 26 ते 45 या वयोगटातील आहेत। एकूण लाभार्थ्यांपैकी 43% महिला आहेत। यामुळे महिलांमधल्या उद्यमशीलतेला चालना मिळाली आहे। हे चित्र महिलांमधलं सक्षमीकरण दर्शवणारं आहे, असं या अहवालात म्हटलं आहे। या योजनेअंतर्गत कर्ज घेणारे 5,09,000 लाभार्थी 6 मोठ्या शहरांमधले आहेत, तर 7,08,000 लाभार्थी 1 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील आहेत। या योजनेच्या 3 टप्प्यांदरम्यान आतापर्यंत 9,100 कोटींपेक्षा अधिक मूल्याची सुमारे 70 लाख कर्ज वितरित करण्यात आली आहेत। याचा लाभ 53 लाखांहून अधिक पदपथावरील आणि फिरत्या विक्रेत्यांना झाला आहे। स्वनिधी योजनेचे 75% लाभार्थी गैरसामान्य वर्गातले आहेत, ज्यात 44% लाभार्थी ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय तर 22% लाभार्थी अनुसूचित जाती जमाती वर्गातले आहेत, असं या अहवालात नोंदवण्यात आलं आहे। पीएम स्वनिधी खातेधारकांच्या सरासरी लाभात 50%हून अधिक वाढ झाली आहे। तसंच पीएम स्वनिधी योजनेमुळे डिजिटल व्यवहारांचा अवलंब वाढला आहे, तर या योजनेनं कर्जापासून वंचित असलेल्या लोकांना कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत जोडलं आहे। या योजनेच्या यशस्वीततेमुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना आणखी प्रोत्साहन मिळत आहे। या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं pmswanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो। आर्थिक उत्थानाच्या उद्दिष्टानं सुरू केलेली स्वनिधी योजना शहरातल्या छोट्या व्यावसायिकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी ठरत आहे। या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार सर, 9:30च्या बातम्यांमध्ये पूर्वक स्वागत। सर, आपण बघतो ही जी योजना कोरोनासारख्या काळामध्येही सुरू झाली, तर फेरीवाले किंवा जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून, तर त्यांचा मुळातला जो प्रश्न होता भांडवलाचा, तो जो उद्देश होता या योजनेचा, तो साध्य झाला या योजनेचा, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच। जेव्हा 1 जून 2020ला योजना सुरू झाली तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण त्या कोरोनाच्या भीषण काळात होतो आणि सगळं दळणवळण ठप्प झालं होतं। तर अशा वेळेला अर्थातच या सगळ्याचा फटका ह्या ज्याला आपण किरकोळ विक्रेते म्हणतो, फुटपाथवरती जे व्यवसाय करतात त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती झाला। मजदूर लोक जे मुंबई सोडून किंवा शहरातून परत आपल्या गावी जायचा प्रयत्न करत होते, तर अशा वेळी त्यांना उभं राहण्यासाठी जो पैसा लागतो म्हणजे एक खेळतं भांडवल लागतं। आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे अशा लोकांना ते काही ज्याला आपण म्हणतो की बुक किपिंग किंवा अकाउंट्स रायटिंग वगैरे करत नाहीत, त्यामुळे बँका कसे कर्ज देतील हा मोठा प्रश्न असतो। शिवाय तारण नसतं त्यांच्याकडे। तर अशी कर्ज मिळण्यासाठी त्यांना सावकारी, जे आपण म्हणतो की एक चांगला शब्द नाही हा, पण सावकारीचे जे लोक करतात त्याच्यावरती अवलंबून राहायला लागतं। त्याच्यामध्ये व्याजदर पण खूप मोठा असतो। तर सरकारने हा जो ही समस्या होती त्याच्या दृष्टीने हे जे सोल्युशन काढलं आणि त्याच्यातून सुरुवातीच्या टप्प्याला 10,000 रुपये, मग 20,000 आणि 50,000 अशा तऱ्हेचं कर्ज दिलं। आणि या कर्जामधून पहिल्या वर्षात तुम्ही कर्ज दिलं ते 10,000चं,
ते जर दिलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला 18 महिन्यासाठी 20,000 रुपये म्हणजे तुम्ही म्हणजे वेळेत टप्प्याटप्प्याने परतफेड केली दिलं तर असं. तो फायदा. म्हणजे पैसे देणाऱ्यांना पण त्यांनी ती जाणीव केली की तुम्ही पैसे परत देतो तुम्हाला आम्ही अजून कर्ज देऊ. तुम्ही चांगली अशी योजना चांगली झाली. आणि जसं आपण आकडेवारी बघितली जवळजवळ 9,100 करोड रुपये यामधून जे डिस्बर्स झाले ते साधारण 70 लाख लोकांना याचा फायदा झाला. आणि त्यात महिला म्हणजे आघाडीवर जवळ 43% महिलांनी कर्ज हो, घेतले. हो, हो. आता सर सेबीने जो अहवाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की ह्या जे किरकोळ विक्रेते यांचा जो सर्वसमावेशक विकास होण्यासाठी हे नक्कीच फायद्याची झालेली ही योजना, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्याचा असा विचार केला तर म्हणजे सरकारी बँक म्हणून स्टेट बँकेने हा जो निर्णय रिपोर्ट दिला, आपण एक त्याच्या पूर्वीची जी गोष्ट बघितली ज्याला म्हणतो की एक रिफॉर्म्स हे होतच असतात. सर्व सरकार काही ना काही करत असतं. तर सुरुवातीला आपण जेव्हा UPIच्या द्वारे पेमेंटची जी योजना आणली त्याचा सर्वसाधारण सामान्य माणसाला पण फायदा व्हायला पाहिजे आणि विक्रेत्याला पण व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने ही योजना आली. मग आपल्याकडे जनधन अकाउंट आली. तर ही जी कर्ज दिली गेली ती अर्थातच त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळाली. खात्यामध्ये मिळाल्यानंतर एक UPIचा फायदा असा आहे की आता तो म्हणजे आपण UPI म्हणजे आपण G20 मध्ये बघितलं की ते अख्ख्या जगामध्ये त्या UPIचा प्रभाव पडलाय आणि सगळे जवळ 50 देश आपल्याबरोबर या दृष्टीने काही ना काहीतरी अग्रीमेंट करायला तयार आहेत. पण आपल्या लोकांना त्याचा फायदा काय व्हायला पाहिजे तळागाळातल्या. आणि जास्ती करून ह्याचा जो उद्देश होता की ज्याला म्हणतो की जे उद्योजक आहेत ते शहरी भागातले, तर त्यांनी UPIद्वारे पेमेंट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे डिजिटल क्रांतीमध्ये त्यांचा पण सहभाग असला पाहिजे. एक साधं उदाहरण घेतलं की एक बेळवाला असतो, आपण त्याच्याकडे जातो, आपण बेळ घेतो, आपण खातो, मग त्याला पैसे देतो, तोपर्यंत त्याच्याकडे दुसरं गिराईक येतं. मग तो एक त्याला थांबायला लागतं, त्याला पॉज म्हणतो, मग तो पैसे घेतो आणि त्याला परत देतो. म्हणजे हात काही वेळ जातो. तर अशामध्ये काही जणांनी की स्वतःचा त्यांनी जो रिस्पॉन्स सांगितलाय की मला UPI मधून पेमेंट मिळतं आणि त्यांच्या भाषेत ते म्हणतात की कान को तसल्ली मिळतीये. म्हणजे त्यांना ऐकलं जातं की पैसे जमा झाले. मग तो दुसऱ्या गिरायकडे जातो, म्हणजे त्याचा वेळ वाचतो. म्हणजे दिवसभरात जास्ती गिरायकांना तो सेवा देऊ शकतो. म्हणजे इकडून त्याचा टर्नओव्हर वाढतो. म्हणजे किती इनडायरेक्ट ह्याचा बेनिफिट आहे बघा. आणि हे पैसे जेव्हा खात्यात जमा होतात ओव्हर ए पिरियड दिसतं की एवढा त्यांनी किरकोळ धंदा केलाय तर त्याला अजून कुठे काही ठेला टाकायचंय किंवा चहाचं दुकान टाकायचंय तर त्याचा परफॉर्मन्स बघून त्याला अजून कर्ज मिळू शकतो. म्हणजे हा जी साखळी तयार होते त्या साखळीचा मोठा फायदा आहे इकडे. आणि सर मगाशी जर तुम्ही त्या मुद्द्याला हात लावला की असे म्हणजे जेव्हा त्यांना कर्ज घेण्याची वेळ येते तेव्हा ते सावकाराचा वगैरे असा पर्याय निवडतात की जिकडे त्यांना तारण असं द्यावं लागतं. पण ही जी योजना आहे त्याच्यामध्ये असं ते नाहीये. तर मला असं विचारायचं की ही बँकेचे व्यवहार करण्यासाठी जी कचरतात मंडळी असेल किरकोळ विक्री, तर त्यांना या योजनेचा कितपत फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? तसं त्याचं मूळ जे आपण बघितलं की आपल्याकडे जवळजवळ आता 50 कोटीच्या वरती जनधन अकाउंट जे उघडले गेले आहेत की गेल्या 9 वर्षामध्ये, तर ही तळागाळापर्यंत गेली आहेत. आणि ग्रामीण भागात तर आहे, शिवाय शहरी भागातले जे गरीब लोक आहेत त्यांचा पण तेवढीच समस्या असते. कधी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हे लोक बरेच वेळा आपण माहिती आहे की ते झोपडपट्टीमध्ये वगैरे राहतात आणि स्वतःची गुजराण करत असतात. पण आपण सामान्य माणूस पण एक आपल्या चेहऱ्यावरती अशी कपाळावर आठी येते की हे आपल्या फुटपाथवरती येतात आणि काम करतात. आपण त्यांचा उपभोग घेत असतो, त्यांनी त्या विकतात त्या गोष्टींचा. पण आपल्याला असं त्याच्यात एक विचित्र तऱ्हेची आपली रिॲक्शन असते. पण सरकारचं जेव्हा आपण धोरण बघतो सरकारनं ह्या लोकांना नक्कीच सपोर्ट द्यायला लागतो आणि त्या दृष्टीने सरकारने ही योजना आणली. आणि डिजिटलचा जो आता आपण उल्लेख केला तर आपली जी तरुण पिढी आहे ती आपण बघतो नेहमी कुठे गेलं की त्यांना कॅशबॅकची एक मोठी संकल्पना आहे. तर ह्यानी जेव्हा त्यांना 100 रुपये प्रति महिना म्हणजे असे 1200 रुपये कॅशबॅकचा फायदा त्यांना दिला, म्हणजे जवळजवळ 10% हे तुमचं कर्ज कमी झालं. म्हणजे ते डिजिटल क्रांती झाली तर ती लोकांच्या अंगवळणी कशी पडली पाहिजे ह्याचा पण सरकारने याच्यामध्ये उपयोग करून घेतला आणि त्यांना पण कॅशबॅक 100 रुपये मिळणं त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य नक्कीच ते वाढतं. आणि तुम्ही म्हणालात की या योजनेमध्ये 43% जे महिला लाभार्थी आहेत, तर म्हणजे उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री पुरुष समानता आणि एकंदरीतच शहरी भागातल्या उद्योगांचं जे सशक्तीकरण आहे त्यामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन आलं? आता आपण एकूणच जर विचार केला तर कसं म्हणतात की ढोबळमानाने भारतामध्ये साधारण 5 कोटी हे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत. आणि मगाशी मी आकडेवारी सांगितली की जवळ 70 लाख ह्या योजनेद्वारे 70 लाख लाभार्थी झाले. आणि ते म्हणजे हे अतिसूक्ष्म आपण म्हणू शकतो की ज्यांना 10,000 रुपये फक्त आपल्या व्यवसायासाठी लागतात. तर
ह्याचा फायदा त्या अतिसूक्ष्म लोकांना झाला. म्हणजे बँका अशा लोकांना काहीच डॉक्युमेंट नाही आणि तारण पण नाही, मग लोन देणार कसं? मग हा जो एक जी समस्या होती त्याच्यावरती सरकारने हे जे सोल्युशन काढलं. आणि तुमच्याकडे जर एक शिस्त असेल पैसे परत द्यायची, तर तुम्हाला 10,000 नंतर 18 महिन्यासाठी 20,000, नंतर 50,000 आणि काही काही आकडेवारी बघितलं जवळजवळ 75% लोकांनी ह्याचा पुन्हा फायदा घेतला. आता आपण 2020 ते 23 आलो, म्हणजे जवळ 3 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे त्यांचा ज्याला ट्रॅक रेकॉर्ड म्हणतो तो पण चांगला आहे. आणि जाता तसा एक उल्लेख करतो की जो आपण नेहमी म्हणतो की बुडीत कर्ज होतात का, तर ह्याच्यामध्ये साधारण कालच्याच आपल्या मंत्र्यांनी जी आकडेवारी दिली तर साधारण 12 ते 13% ही ढोबळ बाणाने बुडीत कर्ज आहेत, जी म्हणजे रिकव्हर होऊ शकतात. म्हणजे ज्याला आपण जोखीम कशी कमी ठेवावी ह्याचं पण एक चांगलं उदाहरण आहे. आणि सर, या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा आणि त्याची परतफेड कशी केली जाते आणि एनपीए ज्याला आपण म्हणतो की अनुत्पादित मालमत्ता, यामध्ये कशी जोखीम आहे? म्हणजे असं मगाशी म्हटलं तसं की एक शिस्त तुम्ही गेली की पहिल्या वर्षी तुम्हाला 10,000 रुपये 1 वर्षासाठी तुम्हाला दिली जाते. तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तुम्हाला 18 महिन्यासाठी 20,000 मिळतात आणि त्यानंतर 50,000. तर ज्याला आपण म्हणतो की एक रिपीट केसेस, तर ह्याच्यामध्ये रिपीट केसेस सुद्धा चांगल्या झाल्यात. म्हणजे 10,000 रुपयाचा फायदा झाला. जसं म्हणाल की एक समजा एखादं चहाचं दुकान आहे कोणाचं, टपरी आहे म्हणजे, आणि त्याला आता दुसरीकडे परत टपरी टाकायची आहे, तर त्यांनी दाखवलेली शिस्त आहे पैसे परत करण्याची, त्यामुळे त्याला दुसरीकडे मिळालं. आणि 9,000 करोड जी काय आपली जी लोनची अमाऊंट आहे त्याच्यामध्ये एक 12-13% म्हणजे त्या मनाने कमी आहे. आणि परत ज्याला आपण म्हणतो की एक वैयक्तिक ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असतो बँकांचा. स्टेट बँक सगळ्यात मोठी बँक आपल्या भारतातली, आणि बाकी पण काही नॅशनल बँकेने याच्यात आघाडी घेतली आहे. बँक ऑफ बरोडा किंवा पीएनबी सारख्या बँका आहेत आणि त्या तळागाळापर्यंत पोहोचतात. त्यांच्या शाखा पण चांगल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळा फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती छोट्या उद्योजकांना झाला आहे. आणि सर, जाता शेवटचा प्रश्न विचारते की अशा ज्या योजना आहेत, मग पंतप्रधान स्वनिधी योजना असेल किंवा जनधन योजना आहे किंवा यूपीआय आहे, अशा जेव्हा जनहिताच्या योजना सरकारकडनं राबवल्या जातात, तर त्याच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे कशा पद्धतीने चालना मिळते असं तुम्हाला वाटतं? चांगला तुम्ही एक प्रश्न विचारला श्वेताजी. त्याच्यामध्ये असा एक आकडेवारी पण आली आहे की आपल्याला माहिती आहे की त्यांचं जनधन अकाउंट आहे, तर त्यांना ते आपण रुपे डेबिट कार्ड सरकार सगळ्यांना मिळालं. तर 2023ची आकडेवारी अशी आहे की जो ॲव्हरेज त्यांचा जे डेबिट कार्डचा जे खर्च आहे तो मागच्या वर्षीपेक्षा 50% वाढला. म्हणजे डिजिटल प्रकारे परत खर्च कसा करायचा ह्याचा पण एक त्यांनी पायंडा पाडून दिला. म्हणजे हा म्हणजे अप्रत्यक्ष फायदा झाला. म्हणजे त्या डिजिटल क्रांतीमध्ये हे किरकोळ विक्रेते पण त्यांनी त्याचा सहभाग आहे. ही नक्कीच सुखावह गोष्ट आहे. सर, तुम्ही या योजनेबद्दल अतिशय विस्तृत आणि सोप्या शब्दामध्ये इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार.